सोलंकी, राजेश सोलंकी, माननीय श्री सतीजी कदम, प्रसिद्ध सनदी लेखपाल व आर्थिक सल्लागार सावरकर ठाणे यांनाही विनंती करतो की कृपया करून माननीय महोदयांनी आसन ग्रहण करावं. कृपया करून विद्यार्थी मित्रमैत्रिणींना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे, कोणी बाहेर जाऊ नये. कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत दीप प्रज्वलन करून. कार्यक्रमाचे वक्ते व तसेच सारथी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. प्रफुल्ल वाघोले यांचंही या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिले त्यांचे स्वागत करत आहोत. कार्यक्रमाला सुरुवात होते माननीय वाटके साहेब तसेच माननीय संपादक प्रफुल्ल वाघोले यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. तसेच माननीय गजानन चौधरी यांनाही विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. माननीय श्रीमान दिलीपजी बाळटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त सारथी फाउंडेशन, जय फाउंडेशन तथा दिलीप बाळटक्के जन्मदिन सोहळा समिती याच्या वतीनं 10वी-12वी याचा साधं सोपं उत्तर मार्गदर्शन शिबिर याचं आयोजन केलेलं आहे. मी आमच्या कार्यक्रमाच्या वक्त्यांना विनंती करतो
त्यांनी व्यासपीठावर यावं. तसेच ज्यांच्या वाढदिवसाचं आपण औचित्य साधून निमित्त साधून कार्यक्रमाचं आयोजन जय फाउंडेशन, सारथी फाउंडेशन आणि दिलीप पाटील केचरमधील 16 समितीने आयोजन केलं आहे. त्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व असे माननीय बाळकटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विराजमान व्हावं. नमस्कार. प्रथमतः सर्व विद्यार्थी मित्रमंडळींची मी माफी मागतो. आयोजकांच्या वतीनं 2चा कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. आपण अर्धा तास त्याच्या अगोदर आला, पण काही तांत्रिक अडचणीमुळे काही वक्त्यांना व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना यायला उशीर झाला. त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागतो. कारण काय, हे शिबिर ठेवण्यामागचा उद्देश आणि त्याचं गांभीर्य काय. सहसा ठाणे मुंबईमध्ये मार्गदर्शन शिबिर फार करतो, पण एखाद्या खेडेगावामध्ये जिथे खरंच शिक्षणाची गंगा वाहिली नाहीये त्या खेडेगावामध्ये एका गावात जर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं तर त्यांचे पालक म्हणजे आई वडील आणि जे शिक्षण घेत आहेत ते सारे उपस्थित असतात, सरपंच स्वतः. परंतु या मुंबई ठाण्यामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये आणि पाश्चात्य संस्कृतीचा एवढा डोक्यावर परिणाम झालाय काही आई वडिलांचा, त्यामुळे मुलांना पण मार्गदर्शन शिबिराच्या वेळेचं गांभीर्य कळत नाही. आणि तुमचा वेळ जास्त जात असेल, पण मी पण 10वी 12वी यासारख्याच परीक्षा देऊन इथपर्यंत पोहोचलेलो आहे. कारण आपल्याला जर मार्गदर्शक व्यवस्थित लाभले, मित्र व्यवस्थित लाभले, तरच आपण आपल्या जीवनामध्ये योग्य ती प्रगती करू शकतो, करिअर आपण घडवू शकतो. 2ची वेळ होती, फक्त माझ्यासमोर ही मैत्रिणी भगिनी ही आली होती. त्यानंतर 2च्या नंतर विद्यार्थी काही उशीर आले, 20 मिनिटं 25 मिनिटं. त्यामुळे वक्त्यांना साहजिकच आहे आम्हाला बोलवायला उशीर झाला किंवा उशीर लागला नाही तरी त्यांना कसं बसून ठेवणार. कारण का त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कशी प्रगती केली, शिक्षण घेत असताना झुंज कशी दिली, त्यांना कशा अडचणी आल्या, त्यावर कशा मात करायच्या, हा विषय सगळा तुमच्यासमोर ते मांडणार आहे की भविष्यात तुम्हाला असे प्रसंग उद्भवले तर कसं त्यांना मात करायची. यासाठी हे मार्गदर्शन शिबिराचं आयोजन माननीय दिलीपजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आयोजन केलेलं आहे. वेगवेगळे सांस्कृतिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयुष्यात होतच असतात, ते आवश्यकपणे, पण मनोरंजनासोबत प्रबोधनही आवश्यक असतं. कारण प्रबोधनाशिवाय मनोरंजन करतात येत नाही. एखाद्या कलाकाराला जर कलाही सादर करायची असेल ना तर ती पण एक शिक्षण घ्यावी लागते, शिक्षण घ्यावं लागतं. मी अधिक वेळ तुमचा घेत नाहीये. आजच्या कार्यक्रमात उपस्थित 2 मान्यवर तज्ञ मंडळी काही वेळापूर्वी त्यांचा परिचय दिला, पुन्हा एकदा परिचय देतो. आजच्या या 10वी 12वी नंतर काय याचा साधं सोपं उत्तर करिअर मार्गदर्शन शिबिर. यासाठी जे उपस्थित वक्ते आहेत त्यांचा मी प्रथम परिचय देतो. माननीय श्री राजेशजी सोलंकी, प्रसिद्ध उद्योजक, विराज इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, वाघेस्टेट ठाणे. उद्योजक यशस्वी कसा करायचा
सतीजी कदम, प्रसिद्ध सनदी लेखपाल व आर्थिक सल्लागार सावरकर ठाणे. आवाज जरा कमी करा, जास्त पण नको. बरं. चार्टर्ड अकाउंटंट कसं बनायचं आणि भविष्यातील आर्थिक उत्पन्नाचे साधन या विषयावर माननीय सतीजी कदम आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आपण इथे उपस्थित संख्येने जरी कमी असाल, आयोजक संयोजकांना विनंती करतो की तुम्ही या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतले, पण मोजकीच मंडळी आली म्हणून मनामध्ये शंका उपस्थित झाली असेल की थोडी नाराजी झाली असेल, पण जे कमी आहेत हे वाघाचे बछडे बसलेले आहेत आणि हेच भविष्यात स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःचा, आपल्या राज्याचा, देशाचा आणि या समाजाचा उद्धार करणार आहेत. म्हणून ही छावी मंडळी इथे आलेली आहे. मी माननीय सतीजी कदम सनदी लेखपाल यांना विनंती करतो की त्यांच्या व्याख्यानाला त्यांनी सुरुवात करावी. सन्माननीय व्यासपीठ, माझे मित्र आणि विद्यार्थी माझा परिचय तुम्हाला कळला असेल. मी पण तुमच्यासारखा एक मध्यमवर्गीय घरातून माझं शिक्षण घेतलं आणि मी चार्टर्ड अकाउंटंटची सुरुवात केली माझ्या करिअरला. मला फक्त एवढं विचारायचं आहे की 12वी पास किती आहे आपल्या ह्याच्यामध्ये? एकच आणि 10वी पास किंवा एक्झाम दिली आहे. बरं, आता 10वी पास आहे आणि कॉमर्समध्ये त्यांना इंटरेस्ट आहे असे किती जण आहेत? कॉमर्स घ्यायचं आहे, तुम्ही कॉमर्स. बरं, मी या पर्टिक्युलर भाषणामध्ये मला 2 प्रकारच्या गोष्टी सांगायच्या आहेत जे तुमच्यावर डिपेंड आहे. 12वी नंतर किंवा BCom पर्यंत काही विषय आहेत जे तुम्ही घेऊन तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन करू शकता. हा झाला एक पार्ट. दुसरा पार्ट डायरेक्ट चार्टर्ड अकाउंटन्सी आणि त्याचा कोर्स. आणि मला त्यांनी टोटल 35 मिनिटं फक्त दिलेली आहे. तर मला वाटतं मी डायरेक्ट CAच्या कोर्सवर गेलेलं बरं असं मला वाटतं, कारण बाकीच्या गोष्टी तुम्ही थोडं इंटरनेटला सर्फिंग केलं तर तुम्हाला कळू शकतं. ठीक आहे, तर तुम्हाला 12वी नंतर किंवा BCom पर्यंत काय घ्यायचं आहे का तुमच्यावर आहे. हां, डायरेक्ट CAचं करू शकतो. ओके, The Chartered Accountancy Act, Indian Chartered Accountants Act 1950 हा 1950ला 1 जुलै 1950 रोजी कायदा पास झाला आपल्या देशात. त्याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून डिफाईन केलं आहे आणि तिथून आपल्या चार्टर्ड अकाउंटंसीचा प्रवास सुरू झालेला आहे. 1950 पासून 2022 पर्यंत फक्त 3,51,635 CA पास झालेले आहेत. म्हणजे एखाद्या शहरामध्ये जर तुम्ही डॉक्टरांची संख्या घेतली तर कदाचित 3-4 लाख मिळेल, पण हे मी तुम्हाला पूर्ण इंडियाचं सांगतो. पूर्ण इंडियामध्ये फक्त 3,53,000 CA होऊ शकते. त्यातले 1,97,000 हे असे CA आहेत की जे प्रॅक्टिसमध्ये नाही आहे, ते जॉब करतात किंवा अब्रॉडला गेलेले आहेत. जर आपण विचार केला तर टोटल 71 वर्ष झालेले आहेत इन्स्टिट्यूटला. टोटल वर्षातून 2दा एक्झाम असतात, तर 142 एक्झाम झालेले आहेत टोटल. म्हणजे एका एक्झाममध्ये 2400 स्टुडंट पास झालेले आहेत पर एक्झामला ऑल ओव्हर इंडिया लेवल. म्हणजे रिझल्ट खूप टफ लागतो. पासिंग होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. 3%, 4%, 2%. एका अटेम्प्टला ज्या अटेम्प्टला मी CA फायनल झालेलो त्या अटेम्प्टला
ऑल ओव्हर इंडियामधून फर्स्ट ग्रुपला फक्त 58 मुलं पास झाले होते आणि त्यात मी एक होतो. देवाची कृपा. कारण आमच्यामध्ये जो कोण पहिला येतो ना त्याला पण गॅरंटी नसते की मी पास होईल. ओके, आता CA जॉईन करायचं आहे, मला CA जॉईन करायचं आहे, तर माझ्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत. पहिलं मी 12वी पास असलं पाहिजे. 12वीची मी एक्झाम दिली तरी चालू शकतं. आपल्याला CPTच्या एक्झाम नंतर देऊ शकतो. CPT ही आपल्याला आपले काही 1-2 वर्ष वाचवते. कारण तुम्ही CPT पास झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट IPCCच्या एक्झामला बसता येतं. IPCC मधला हा मिडल एक्झाम, बेसिकली 2 एक्झाम असतात, एक इंटरमिडिएट आणि एक फायनल. तर इंटरमिडिएटच्या एक्झामला क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला CPT पास होणं गरजेचं असतं. CPT एक्झामसाठी तुम्हाला 12वी पास होणं गरजेचं असतं. तर याच्यासाठी 4 पेपर असतात. त्याचे 4 पेपर तुम्ही पास झाले की तुम्हाला CPTमध्ये तुम्ही CAच्या थ्रू ॲज अ इंटरमिडिएट तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. एकदा तुम्ही CPT पास झाल्यानंतर तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंटकडे जाता येईल डायरेक्ट. पहिले तुम्हाला IPCC एक्झाम द्यावी लागते. IPCCचे 2 ग्रुप असतात, त्या दोघांपैकी एक कुठला तरी ग्रुप तुम्हाला पास व्हायला लागतो. एकदा तुम्ही ते एक्झाम पास झाली 2 ग्रुप दोघांपैकी एक की तुम्हाला 2 कोर्सेस कंपल्सरी करावे लागतात. जसे तुम्ही 10वी झाल्यानंतर MSCIT करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज मिळते. तसं ITT आणि GMCS असे 2 15-15 दिवसाचे कोर्सेस करायचे असतात. आता त्या कोर्समध्ये काय काय असतं, तर GMCS मध्ये जनरल मॅनेजमेंट, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, कंट्रोल, वर्किंग कसं असतं, ऑफिस एथिकेट कसे असतात. तुम्ही स्वतः ॲज अ स्टुडंट होते, स्टुडंट असल्यामुळे तुम्हाला वाटतं ड्रेस घातला, सँडल घातली, चप्पल घातली, काही ड्रेस हेअरस्टाईल बदलली, चालू शकतं. पण जेव्हा तुम्ही एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जाता तेव्हा तुम्हाला तिकडचे एथिकेट पाळावे लागतात. तिकडचं ड्रेस कोड असतो, त्यानंतर तुमचं बोलणं वगैरे ह्या गोष्टी एकदम तुम्हाला शिकवत नाही. कारण आपण सगळे मध्यमवर्गीयातले असतो, आपले आईवडील तेवढे चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये कामं नसतात करत, त्यामुळे आपल्याला एक टेन्शन जातं. आपण एखाद्या ऑफिसमध्ये जाऊन बोलू शकत नाही, उभं राहू शकत नाही. उभं राहिल्यानंतर हात कुठे ठेवायचं हा टेन्शन असतं. असं राहायचं का, असं राहायचं का, असं टेन्शनमध्ये राहायचं, उभं कसं राहायचं, इथून आपल्याला ट्रेनिंगची गरज असते. ते GMCS मध्ये 15 दिवस तुमच्याकडनं वेगवेगळे ट्रेनिंग तुम्हाला दिली जाते. 15 दिवस तुम्हाला चांगल्या स्पीकर्स येतात आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली जाते. तुमच्याकडनं पब्लिक स्पीकिंग करून घेतली जाते. तुम्हाला काही सब्जेक्ट दिले जातात आणि त्या सब्जेक्टवर ग्रुप डिस्कशन करायला दिले जातात. जोपर्यंत आपण कॉलेजमध्ये शिकत असतो, बेसिकली कॉमर्स सायन्समध्ये काय असतं, सायन्समध्ये आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये वगैरे काय असतं, प्रोफेसरशी आपला संबंध येतो, त्यांच्या जवळपास आपण जातो. पण कॉमर्समध्ये काय असतं, आपण एका शेवटच्या पेजवर बसतो, टीचर येतात, शिकवतात आणि निघून जातात. ते आपल्याला काही बोलत नाही. टीचरला आपलं नाव पण माहिती नसतं. पण ते तुम्ही सायन्स फॅसिलिटीमध्ये केला तर तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये कंटिन्युअसली बोलायला लागतं टीचरशी. त्यामुळे आपल्याला थोडाफार तरी बोलण्याचा संबंध येतो. पण कॉमर्स साईडला गेला तर आपल्याला तुम्हाला जर कॉर्पोरेट ऑफिसमध्ये गेलं आहे आणि तुम्हाला विचारलं तुझं नाव काय, हे पण तुम्हाला कदाचित उत्तर देता येणार नाही. कारण हे माझ्या अनुभवाने सांगतो मी पण एक मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये राहत होतो, चाळ सिस्टममध्ये राहत होतो. माझे आईवडील तेवढे शिकलेले नव्हते. ज्यावेळेला मी पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये गेलो तर स्लीपर घालून गेलेलो. मला कोणी सांगितलं नव्हतं की स्लीपर घालायचे नसते. आपण क्लायंटकडे जाणार तर शूज किंवा प्रॉपरली ड्रेस असलं पाहिजे, जीन्स किंवा टी शर्ट वगैरे घालायचे नाही. तर ह्या सगळ्या ट्रेनिंग तुम्हाला GMCS मध्ये दिले जातात. तुम्हाला आर्ट ऑफ निगोसिएशन शिकवलं जातं. त्यानंतर कसं लेटर ड्राफ्ट करायचं, त्यानंतर रिपोर्ट कसा बनवायचा, ॲग्रीमेंट कसं बनवायचं, MOU कसा बनला जातो, कम्युनिकेशन कसं केलं जातं. त्यानंतर तुम्हाला एटिकेटमध्ये टेलिफोन एटिकेट, टेलिफोनवर कसं बोलायचं, नाहीतर आपल्याला
कोण कसं हॅलो कोण आला की कसंही बोलतात सुरुवात एक गुड मॉर्निंग म्हणणं किंवा स्वतःचं इंट्रोडक्शन कसं करणं या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला माहिती दिली जाते. प्रेझेंटेशन कसं करायचं हे पण GMCSमध्ये सांगितलं जातं आणि GMCSचा कोर्स इतका छान आहे की 15 दिवस कसे जातात ते कळत नाही स्टुडंटना, कारण रोज नवीन नवीन शिकले जातात आणि एक पर्सनॅलिटीमध्ये इतका चेंज होतो की तुम्ही कोण GMCSमध्ये फ्युचरमध्ये जाल तेव्हा मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन, जॉईन करायच्या आधी स्वतःचा एक सेल्फी घ्या आणि कोर्स पूर्ण झाल्यावर स्वतःचा एक सेल्फी घ्या आणि दुसऱ्यांना दाखवा की या 2 सेल्फीमध्ये काय फरक आहे. माझ्या 15 दिवसात तुम्हाला खूप काही फरक जाणवेल. तुमचा बोलण्यामधला कॉन्फिडन्स वाढलेला असतो. ग्रुप डिस्कशनमध्ये असे काही सब्जेक्ट दिले जातात की तुम्हाला तुमची भीती असते जी पाठी राहण्याची ती पूर्णपणे निघून जाते आणि तुम्ही हिराहिरीने तुमच्या डिस्कशनमध्ये भाग घेतला जातात. त्यानंतर तुमच्या या 15 दिवसामध्ये जे काय झालेलं असतं त्याचा तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागतो आणि प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केल्यानंतरच तुम्ही क्वालिफाय होता. आणि ICT-मध्ये तुम्हाला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आणि छोटे प्रोग्राम, टॅली वगैरे याचं बेसिक नॉलेज दिलं जातं जेणेकरून तुम्ही थोडंफार काम करू शकता. या कोर्सेससाठी तुम्हाला 5,500 रुपये फीज आहे GMCSसाठी आणि ICT-साठी 4,500. एकदा का तुम्ही IPCCचा पहिला ग्रुप पास झाला, पहिला किंवा दुसरा, आणि हे 2 कोर्स पुढे केले तर तुम्हाला प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंटकडे 3 वर्षाचे आर्टिकलशिप करता येते. आता तुम्हाला आर्टिकलशिप करायची म्हणजे काय करायचं तर पहिलं म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ते एक फॉर्म असतो त्याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट आणि तुमच्यामधलं एक ॲग्रीमेंट बनतं आणि त्या ॲग्रीमेंट झाल्यानंतर तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंटच्या ऑफिसमध्ये काम करायचं आहे, ट्रेनिंग घ्यायचं आहे. तुम्हाला या कामासाठी स्टॅपेंड दिला जातो. आता स्टॅपेंड इन्स्टिट्यूटच्या प्रमाणे पहिल्या वर्षात 2,000, दुसऱ्या वर्षाला 2,500 आणि तिसऱ्या वर्षाला 3,000 असं आहे. जर तुम्ही मोठ्या फॉर्ममध्ये घेता बिग बोर्ड वगैरे तर हा स्टॅपेंड 12,000, 15,000, 20,000 आहे, कारण त्याच्याकडे तसे त्या टाईपची कामं असतात, त्यांना फीज मिळते, त्या हिशोबाने ते स्टॅपेंड पण जास्त देतात. एकदा तुम्ही आर्टिकलशिप सुरू केली की तुम्हाला 9 महिने कंटिन्युअस, आता हा झाला तुमचा 12वी CPT नंतरचा. समजा तुम्ही 12वी नंतर CPTला बसला, पासच नाही झाला CPT, FY BComला गेला, कॉलेज तर तुम्ही ते चालू करणार, 12वी झाल्यानंतर कॉलेज तर BCom चालू करणार. FY BCom झालं इथे माझं, पण माझे CPT क्लिअर होत नाही. HY BCom झालं पण माझी CPT क्लिअर होत नाही, पण मला CA करायचंच आहे, म्हणजे तुम्हाला इथे तर मिळत नाही. इथे TY BCom झालं तरी पण CPT पास होत नाही आहे, पण तुम्ही TY BCom झाला, 55% मार्क्स मिळाले. आता तुम्हाला एक दरवाजा उघडतो, तो म्हणजे डायरेक्ट, ज्याच्यामध्ये TY BCom नंतर तुम्ही डायरेक्ट IPCCला जाऊ शकता. एकदा तुमचं TY BCom झालं की इन्स्टिट्यूटमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे जे 2 कोर्सेस सांगितले GMCS आणि IPT, हे 2 कोर्स करायचे. आपल्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, कारण CA फील्ड इतकं वास्ट आहे की तुम्हाला बेसिकली कशामध्ये प्रॅक्टिस करायची आहे किंवा तुम्हाला कुठल्या प्रोफेशनमध्ये जायचं आहे त्याचा पहिले तुम्ही अभ्यास करायचा. ते सेम काम करणारं CA असेल त्याकडे एनरोल करायचं. ते करताना तुम्ही ह्या गोष्टीचं बघायचा विचार की माझा ट्रॅव्हलिंग टाईम किती कमी होईल, कारण तुम्हाला 8 तास काम करायचं आहे, 4 ते 5 तास डेली अभ्यास करायचा आहे. आणि जर तुम्ही ते चर्चगेटला वगैरे CA बघितला, जायला 5 तास, आपल्या इथे मुलुंड किंवा ठाणा स्टेशनला पोहोचायला 1.5 तास लागतो बसने. बस कधी कधी येत नाही, रिक्षा मिळत नाही, येताना संध्याकाळी लोकांचे हात बघवत नाही आहेत. अशा वेळेला जर आपण चार्टर्ड अकाउंटंटचं ऑफिस जर ठाण्यातच बघितलं तर आपला वेळ वाचू शकतो. याच्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारची कामं करावी लागतात किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारची कामं याच्या प्रोफेशनमध्ये येतात
ऑडिटिंग म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट चेक करणं आणि ऑडिटरला एक रिपोर्ट द्यायचा असतो. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं, इन्कम टॅक्सचे मॅटर, स्क्रुटिनी येते, असेसमेंट असतं, अपील असतं, ट्रायब्युनलपर्यंत अपील आपण चार्टर्ड अकाउंटंट अपील होऊ शकतो. ते कामं तुम्हाला करायला मिळतात. GSTची सगळी कंप्लायन्स आणि GSTची सगळी कामं करता येतात. कंपनी लॉ मॅटर हँडल केले जातात. TDS येतात. इन्शुरन्स, शेअर मार्केटचं पण काही कामं करणारे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत. डेरिव्हेटिव्ह आहे, सोसायटी ऑडिट आहे, अकाउंटिंग ट्रस्टचं काम आहे, लेबर युनियनचं काम आहे, पॉलिटिकल पार्टीची कामं आपल्याला करता येतात. बँक ऑडिट हा एक सेपरेट विषय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बँक ऑडिटला जाऊ शकता. बँक ऑडिटमध्ये पण स्टॅट्युटरी ऑडिट आहे, कन्करंट ऑडिट आहे, मंथली चेकिंग असतं. तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन म्हणजे थ्रू बँकेमध्ये जाऊन तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट चेक करणं वगैरे हे करू शकता. त्यानंतर HIN हा इंडिव्हिज्युअलची केसेस आपल्याकडे येतात. त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं, त्यांचं नेटवर्क वर्कआउट करणं, त्यांची बॅलन्स शीट बनवणं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवणे, रिटर्न फाईल करणं, हे सगळं कामं करतात. आता चार्टर्ड अकाउंटंट झाल्याचे फायदे काय? तर फायदा पहिला एक की तुम्हाला एक कॉन्फिडन्स लेवल वाटतं. चार्टर्ड अकाउंटंटच्या असं म्हटलं जातं, अजून मला कोणी रायटिंगमध्ये मिळालं नाही, पण असं म्हटलं जातं की इंडियामध्ये सिग्नेचरची व्हॅलिडिटी केली तर पहिली सिग्नेचर ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्याला पॉवर आहे ती आपली प्रेसिडेंट ऑफ इंडियाची जाईल. म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या सिग्नेचरला पहिली प्रायोरिटी आहे आणि त्याच्यानंतर चार्टर्ड अकाउंटंटच्या सिग्नेचरची व्हॅलिडिटी येते. तर तुम्ही समजू शकता की गव्हर्नमेंट किती आपल्यावर फेथ ठेवतं, आपल्यावर किती विश्वास ठेवतो. एका चार्टर्ड अकाउंटंटच्या रिपोर्टवर एखाद्या मोठी लोन होऊ शकतात, काय होऊ शकतील, बरोबर आहे ना? चार्टर्ड अकाउंटंटचा इफेक्ट निगेटिव्ह असेल तर तुम्ही धंदा करू शकता का? इम्पॉसिबल आहे. कारण लोन घेणं, गव्हर्नमेंट एजन्सीचे डील करणं, हे सगळे चार्टर्ड अकाउंटंटच्या सर्टिफिकेटवर असते. तर याच्यासाठी तुम्ही जेव्हा ज्यावेळेला आर्टिकलशिप करत असता तेव्हा तुम्हाला काय काय बेनिफिट मिळतात. तर तुम्हाला डायरेक्ट ट्रेनिंग मिळते. तुम्ही तुमच्या रिलेटिव्ह किंवा इंजिनियर आहे तर पण सांगेल असे कितीतरी इंजिनिअरिंग कॉलेज आहेत की ज्याच्यामध्ये एका पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटबद्दल शिकवलं जातं, पण ते इन्स्ट्रुमेंट शिकवणाऱ्यांनी कधी बघितलेलं पण नसतं. आता मी समजा तुम्हाला 20 वर्षापूर्वी मोबाईलबद्दल सांगितलं असतं, 20-25 वर्षापूर्वी की मोबाईल असा असतो, पण तुम्ही तो हँडल नाही केला, तुम्हाला काय करणार आहे? आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी इंजिनिअरिंग कॉलेज आहेत की ज्याच्यामध्ये ते इन्स्ट्रुमेंटबद्दल माहिती देतात, मशीनबद्दल माहिती देतात, पण ते मशीन त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नसतं. चार्टर्ड अकाउंटंटच्या ऑफिसमध्ये तुम्हाला ते काम स्वतः करावं लागतं, स्वतः तुम्हाला क्लायंटबरोबर बोलावं लागतं. हे 3 वर्षामध्ये तुम्हाला इतकं एक्सपोजर मिळतं की तुम्हाला तुम्ही प्लॅन बी पण करू शकता. प्लॅन बी म्हणजे प्लॅन ए सक्सेस नाही झाला, चार्टर्ड अकाउंटंटची एक्झाम खूप टफ आहे, पास नाही झालं तर काय? हा पहिला, कारण ज्यावेळेला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की इतके चार्टर्ड अकाउंटंट पास झाले तर पहिले म्हणजे भीती होणार की मी चार्टर्ड अकाउंटंटची करायला जातो आहे. मी माझ्या मुलाची ऐन जे माझं वय आहे, ज्या वेळेला मला जास्तीत जास्त अभ्यास करू शकतो ते वय मी दाव पे लगाएगा असं म्हणतो ना आपण, आणि त्यानंतर मी एकदम पास नाही झालं तर माझं काय होणार? त्याच्यासाठी प्लॅन बी तुमचा रेडी असला पाहिजे. तर प्लॅन बी काय असू शकतो? तर भले तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट नाही झाला पण तुमच्याकडे इनफ नॉलेज असतं, तुम्हाला इतकं एक्सपोजर असतं की तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये ॲज अ अकाउंटंट काम करू शकता. तुम्ही स्वतः ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट जशी कामं करतात, लोकांची कामं घेतात, अकाउंट रायटिंग, GST वर्क, TDS वर्क किंवा अकाउंट रिटर्न फाईल करणं वगैरे, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं, ही सगळी कामं तुम्ही स्वतः करू शकता. फक्त तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट सर्टिफाय नाही करू शकत, कारण तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट नाही आहे, म्हणजे तुम्ही ते सर्टिफाय करू शकत नाही. तुम्ही मेडिकल फील्डला गेलात आणि समजा काही कारणास्तव तुम्ही डॉक्टर नाही बनवू शकला तर तुम्ही प्रॅक्टिस नाही करू शकत, तुम्ही कोणाला इंजेक्शन पण देऊ शकत नाही. हा फरक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही प्लॅन बी तुम्ही करू शकता. मेहनत भरपूर आहे.
भरपूर मेहनत करावी लागते. आता मेहनत अशी आहे की तुम्ही आता 10वी पास झाला, शेवटच्या दिवशी काय केलं? काय केलं? शेवटचं झाल्यानंतर काय केलं तुम्ही? पिक्चरला गेला तर आई वडिलांनी म्हणाले असेल की बरं तू 6 महिने तू खूप मेहनत करतोय, तुला कुठेतरी फिरून आणतो, बरोबर आहे. 6 महिने प्लॅनिंग केल्यानंतर 12:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाशी युद्ध केलं. तिथून ते 2:30-1 वाजता फ्री झाले. रात्री 2 वाजता तुमच्या महिलेला निघून गेले. त्यांनी केक नाही कापला किंवा त्यांनी काही पार्ट्या नाही दिल्या किंवा आता 6 महिने मी आता एवढी मेहनत केली, टेन्शनमध्ये होतो, आता जरा मी झोपतो 2-3 दिवस. हा काही प्रकार केला नाही. तुम्हाला पण हेच करावं लागेल, प्रोएक्टिव्ह राहावं लागेल. प्रोएक्टिव्ह म्हणजे काय माहिती आहे का? प्रोएक्टिव्ह तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि ही गोष्ट तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल आहे आणि त्याचं नाव आहे द इटालियन फार्मर. तुम्ही यूट्यूबवर टाईप केलं द इटालियन फार्मर तर ते मिळेल. तर असं आहे की ही 150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक इटलीमध्ये एक फार्मर होता आणि त्याच्याकडे भरपूर शेती होती, छोटी छोटी जनावरं वगैरे होती, त्याला कॅटल म्हणतात. आणि काही काळानंतर त्याला सगळं मॅनेज करणं कठीण व्हायला लागलं. इतके वर्ष तो करत होता काम व्यवस्थित. त्याने एक दिवस ठरवले आपण एक चांगला असिस्टंट बघूया जो आपलं हे सगळं काम करेल. मग तो घोड्यावरून त्याच्या फील्डवरून मेन सिटीमध्ये गेला. घोड्याला तिथे बांधलं. एक मुलगा दिसला. मुलगा एकदम यंग होता, चेहऱ्यावर तेज होतं. त्याने त्याला विचारलं, अरे तू शेतीची माझी कामं करशील का? तो हो. मग त्याने विचारलं, तू आधी केलंच का कधी याचं काम? तर तो म्हणतो की आय कॅन स्लीप ड्युरिंग स्टॉर्मी नाईट. म्हणजे प्रश्नाचं उत्तर तर त्यांनी दिलं नाही. म्हणलं याला वेळ वगैरे लागला असेल म्हणून त्याने काय ठरवलं, ठीक आहे मी येतो. आणि तो पूर्ण सिटी फिरून आला. खूप ठिकाणी इन्क्वायरी केली पण त्याला काय माणूस तसा भेटला नाही. येऊन बघतो तो घोड्याच्या बाजूला तो बसला होता. त्याला परत त्याने हा प्रश्न विचारला की त्याला असं विचारलं की तुझं नाव काय? म्हणजे थोडा अप्रोच बदलला. कारण ज्यावेळेला आपण आपल्याला डिफरंटली माणूस पाहिजे तर मिळत नाही आणि एखादा दिसतोच आपण थोडा ॲटिट्यूड आपल्याला चेंज करतो. तर त्यांनी त्याला विचारलं व्हॉट इज युअर नेम? तो म्हणाला की माय नेम इज फर्मन कंपोलिस. तर तो म्हणाला माझ्याबरोबर शेतीचं काम करशील का? तर म्हणतो येस आय कॅन स्लीप ड्युरिंग स्टॉर्मी नाईट. तर हा म्हणतो जाऊन दे आपल्याला बघू, याला घेऊन जाऊ. तो म्हणाला चल माझ्याबरोबर. त्याला नेलं, त्याच्यासाठी त्याला रूम दिली, त्याला फील्ड दाखवली आणि काही कारणास्तव हा माणसाला जरा बाहेर जावं लागलं. 5-6 दिवस तो बाहेरच होता. त्यानंतर तो आला मी आपल्या कामामध्ये खूप बिझी होता आणि एक दिवस झोपला होता. झोपला तर अचानक वादळ सुटलं आणि सगळं पाऊस पडायला लागला आणि इतका प्रचंड पाऊस पडला की पाण्याची लेवल वगैरे वाढायला लागली. म्हणून तो धावत बाहेर आला आणि त्याने त्याचं नॉक केलं आणि म्हणाले फर्मन कंपोलिस ग्रुप म्हणून. तर आतून काय आवाज नाही आला कारण तो झोपला होता. म्हणतो की खरोखर आता माझी प्रॉपर्टी आहे, मलाच बघायला पाहिजे. म्हणून तो निघाला आणि जिथे ती गुरं वगैरे ठेवलेली तिकडे गेला. तर गेट व्यवस्थित बंद केलेलं, पण ते गेट उघडलं, आतमध्ये बघितलं तर प्रत्येक गुराला एक असं स्टँड बनवलेला आणि स्टँड ते जमिनीपासून वर होतं आणि गुरं शांत झोपलेली सगळीकडे. एकही गुरांना काही प्रॉब्लेम नव्हता, सगळे हायड्रेट होते आणि पाण्याच्या लेवलपेक्षा ते खूप वरती होते. आणि हे त्यांनी 5-6 दिवस बघून त्यांनी एस्टिमेट केलं की जर आता पाऊस आला तर काय होऊ शकतं, त्याची त्यांनी आधीच प्रोव्हिजन केली. त्यांनी सगळं बघितलं त्या शेतकऱ्यांनी. तो आला फर्मन कंपोलिसच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर उभा राहिला आणि तो म्हणाला फर्मन कंपोलिस यू कॅन ट्रुली स्लीप ड्युरिंग स्टॉर्मी नाईट.
आपण पण आपल्याला प्रोएक्टिव्ह ठेवावं लागेल. माझी आज एक्झाम संपली, मी माझ्या CA फर्स्ट ग्रुप असतो इंटरमिडिएट, माझा शेवटचा पेपर आला, संपले पेपरात तो सब्जेक्ट फर्स्ट ग्रुपचा त्याला व्यवस्थित बांधून रॅकमध्ये ठेवले, सेकंड ग्रुप काढली. 7 वर्ष मी अभ्यासाला बसलेलो सेकंड ग्रुपचा. कंटिन्युअस 3 महिने अभ्यास केला, रिझल्ट लागला, फेल होतो. ग्रुप 2 परत शेल्फमध्ये गेला, ग्रुप 1 परत आला, परत ते रिव्हिजन केलं, एक्झामला बसलो. शेवटच्या पेपरच्या दिवशी परत सुरू सेकंड ग्रुप. 6 महिने झाले, 3 महिने झाले, रिझल्ट लागला, फेल. परत सेकंड ग्रुपचा अभ्यास बाजूला, फर्स्ट ग्रुप. तिसऱ्या वेळेला बसलो, 3 महिने अभ्यास केला, कारण रिझल्ट लागल्यानंतर 3 महिने आपल्याला चान्स होतो. तिसऱ्या वेळेला काय केलं, मी फक्त पॉईंट काढले, सगळे विषयाला माझ्या काय चुका होत होत्या त्याच्यावर मी अभ्यास केला. याच्या कोर्समध्ये आपल्याला सजेस्टेड मिळतात, नंतर रिझल्ट लागल्यानंतर सजेस्टेड मिळतात, म्हणजे इन्स्टिट्यूटला कशा पेपरची उत्तराची अपेक्षा असते ते मिळतं. त्यामुळे मला लक्षात आलं की माझ्या अभ्यास करण्याचं परत वेगळं आहे काहीतरी, माझ्याकडे चुकत आहे. आणि मी अभ्यासाची स्टाईल बदलली आणि तिसऱ्या अटेम्प्टला मी बसलो आणि त्यावेळेला मी पास झालो थर्ड अटेम्प्टला. आणि त्यानंतर मी ग्रुप 2 बसलो, इंटरमिडिएटला पास झालो. नंतर फायनलच्या पहिल्या ग्रुपला बसलो, पास झालो. फायनलच्या सेकंड ग्रुपला बसलो, पास झालो. मग मी नंतर कधी फेल्युअर बघितलं नाही, कारण मला अभ्यास करण्याची पद्धत कळली. मला जी माझी पद्धत आहे ती कदाचित तुम्हाला सुटेबल होणार नाही, पण प्रत्येकाने आपली पद्धत हँडल बघायला पाहिजे. आता त्याच्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स देतो. एक उदाहरण म्हणून देतो. आमच्या वेळेला एक बँकिंग आणि इन्शुरन्स या कंपन्यांचे अकाउंटचे आम्हाला प्रश्न आहेत. तर सिंपल अकाउंट असायचा, ट्रायल बॅलन्स असायचा आणि ते फक्त पोस्ट करायचे असतात आणि प्रॉफिट काढून बॅलन्सची टॅली करायची. तर प्रत्येकाची टॅली व्हायची, पण महत्त्व काय होतं की त्यांचा फॉर्मॅट होता. आणि फॉर्मॅटमध्ये जो त्यांनी आयटम दिलेला की हा अकाउंट आला त्याच्यानंतर दुसरा तो आला पाहिजे. म्हणजे मॅक्झिमम मुलं एक्झामच्या आदल्या दिवशी फक्त तो फॉर्मॅटवर पाठ करायचे आणि 15-20 पॉईंट 15-20 आयटम बरोबर एकानंतर दुसरा. तर ते आपल्याला आठवत नाही, ते कसं लक्षात ठेवायचं. त्याच्यासाठी मी साधारणतः 88-89 मध्ये CA करत होतो. त्यावेळेला आपले प्राईम मिनिस्टर होते राजीव गांधी, आणि त्यावेळेला बोबोट म्हणून एक मोठा त्याचा राफेल बद्दल काँग्रेस हे करताय, ते आता तुम्ही रोज पेपरमध्ये मागच्या वर्षात बघितलं ते. तसं त्यावेळेला बोबोटबद्दल खूप यायचं आणि पेपरमध्ये अशा न्यूज यायच्या की राजीव गांधी पायलट सोडून तो कशाला पॉलिटिक्समध्ये आला, त्याला जमत नाही वगैरे अशा न्यूज यायच्या. तर मी एक वाक्य असं बनवलं की स्टेशनमध्ये राजीव गांधी झोपले होते आणि त्यांची आई इंदिरा गांधी त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि ते काय म्हणाले की इंदिरा सेड, डिअर राजीव, लिव्ह पॉलिटिक्स अँड यू स्टार्ट लव्हिंग अदर बॅटल. हे एक वाक्य बनवलं. इंदिरा इंटरेस्ट एक्सप्रेसेस सेड सॅलरी अँड अलाउन्सेस, डिअर डायरेक्टर राजीव रेट्स अँड टॅक्सेस, लिव्ह पॉलिटिक्स लॉ चार्जेस, पॉलिटिक्स म्हणजे प्रोफेशनल फीज अँड ऑडिट चार्जेस, ऑडिट फीज, टू म्हणजे डेप्रिसिएशन, लव्हिंग अदर बॅटल्स, लॉस ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग एसेस, अदर म्हणजे अदर एक्सपेन्सेस, बॅटल्स म्हणजे बॅलन्स ऑफ फंड. तर त्या स्वप्नामध्ये राजीव गांधी आपल्या आईला काय सांगतो,
लव्हिंग नॉन रेसिडेंट प्यूड इटालियन, म्हणजे त्याची बायको इटालियन होती ना, म्हणजे सोनिया गांधी. ते त्यावेळेला त्याचे आता जसे मेम येतात ना, तसं त्यावेळेला इटालियन गर्ल आणि प्यूड गर्ल वगैरे काय, तर त्याच्यावर हा प्रश्न आहे. तर आता तो कसा आहे, तर लव्हिंग नॉन रेसिडेंट, तर लॉस ऑफ एनी, त्यानंतर रेंट रिसिव्ह, जे आपल्याला लॉकर रेंट वगैरे मिळतात किंवा बँकेच्या मोठमोठ्या प्रॉपर्टीज असतात त्याच्यावर रेंट त्यांना मिळत असतो. सी म्हणजे मतलब सी कमिशन रिसिव्ह, आणि आय म्हणजे इंटरेस्ट रिसिव्ह, जो बँकेचा मेन फॉर्मॅट आहे. म्हणजे आता हा एकदा तुम्हाला मी सांगितला, मला वाटत नाही तुम्ही 20 वर्ष विसरा, म्हणजे मी 30 वर्षापूर्वी केला, आजही माझा तो फॉर्मॅट बसला आहे. बाकीची मुलं तो फॉर्मॅट पाठ करत होते आणि मी डायरेक्ट जाऊन एक्झामला बसलेलो. त्यानंतर ह्याच्या बॅलन्स शीट बनवायची आहे तुम्हाला. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट इतका मोठा होता की आठवायचं नाही, म्हणजे कॅपिटल अकाउंट पहिले आठवतो, बाकीच्या ह्याच्यात नाही आठवायचं. तर आम्ही त्याच्यात बनवले सेंट्रल रेल्वे के डिब्बे में बीबी बच्चे और आप चले चले बाप माँ इनके आगे कॉन्ट्रा मग टी सी येतो आणि टी सी म्हणतो शो तिकीट और पे फाईन. ह्याच्यातलं पहिलं प्रत्येक आहे ना, हा कुठला तरी एक आयटम आहे तुमच्या पाठ झाला पाहिजे. म्हणजे बॅलन्स शीट 30 वर्षानंतर जर आठवायची झाली तर मी लिहू शकतो, आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो 100पैकी 100 मार्क. म्हणजे हे काय असतं, आपण शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी, तर कशी लॉंग टर्म मेमरीमध्ये एखादी गोष्ट क्रिएट करायची ती तुम्ही करू शकता. दुसरं इन्शुरन्स कंपनीबद्दल सांगितलं तर तुम्हाला मजा वाटेल की पहिल्या माळ्यावर अशी सगळी यंग मुलं बसले आहेत आणि दारू पित आहेत, आणि खालून पहिल्या माळ्यावरून अशी काही मित्र चाललेली आहेत. तर वरून काय म्हणतात, कम ऊपर आओ पिओ एवढा. तर खाली घेतो तो म्हणतो ब्लड प्रेशर इज कॉमन और लिव्हर ट्रबल. एवढं पाठ केलं ना की तुमचं इन्शुरन्स कंपनीचं अकाउंट टॅली जातं, म्हणजे ते आयटम तुम्हाला येतात. ते तुम्ही स्वतःहून असं काय काय बोलू शकता ज्याच्यामुळे तुमचा वेळ वाचतो. आणि एक मी एक सब्जेक्ट होता, खूप किचकट होता, तर त्याच्यावर एक जसे कार्टून नेटवर्कवर एखादी स्टोरी असते ना की पोलीस येतो, कॉम्प्युटरला विचारतो, मग कॉम्प्युटर बोलतो, मग पोलीस त्याच्या काचेवर म्हणजे स्क्रीनवर काठी मारतो, मग स्क्रीन फुटते, तिथून पेन्सिली वाहायला लागतात, मग ती पेन्सिल बाहेर पडतात, मग तिथे तो माणूस चालायला लागतो, मग त्याला एक झाड दिसतं, ते झाडाचं आंब्याचं, पण त्याला फणस लागलेला असतो, मग त्याच्यात एक व्हिजिटिंग कार्ड लागलेले असतात फुलासारखे, त्या व्हिजिटिंग कार्डमध्ये निळ्या कलरची मोठी असतात. हे अशा काहीतरी स्टोरी तुम्ही बनवा, जे खिशामध्ये पॉकेटामध्ये त्या विद्या ठेवतात ना एक्झामला पॉईंट, त्यामध्ये अशा स्टोरी बनवा ज्या तुमच्या लॉंग टर्म बेसिसवर राहते आणि त्याच्यावर तुमचे कुठलेही किचकट समजतील. ते तुम्हाला आठवत आहे, आपला अभ्यास वाचलेला असतो, आपल्याला प्रॉब्लेम असतो 3 तासामध्ये आपल्याला समोर आठवायचा असतो, आणि आठवण्यासाठी तुम्हाला एक काही ना काहीतरी अशा गोष्टी करायला पाहिजे. जर तुम्हाला ती चिठ्ठी कामी येते, समजा तुम्हाला अलाव केलं एक चिठ्ठीमध्ये आलं, त्या चिठ्ठीमध्ये आपण 4 पॉईंट बघितलं तर आपण नंतर देऊ शकतो. आपल्याला काय होतं, 4 पॉईंटपैकी याला टेन्शनमुळे 3 पॉईंट आठवतात, 4था आठवत नाही. 4 पॉईंटसाठी तुम्ही 4चे 4 पॉईंट आठवायचे तर तुम्हाला असं काय काय करायचं, ह्याच्यामध्ये तुमचा वेळ वाचतो. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट हा पाठ असला पाहिजे. कन्सेप्ट एकदा क्लिअर झाला की तुम्हाला, आणि एक दुसरं, तुमचे जास्तीत जास्त मुली आहेत आणि तुमचं वय 16 ते 20 या रेंजमध्ये आहे, तुमचं 25च्या आत जर तुम्ही सेटल झाला तर त्या हिशोबाने तुम्हाला लाईफ पार्टनर मिळतो, त्या हिशोबाने तुमचं पुढचं भविष्य ठरतं. जर तुम्ही 3-4 वर्ष जर मेहनत केली आणि खरोखर जी गोष्ट काम केलं तर तुमचे उरलेले 40 वर्ष, 40 ते 45 वर्ष हे खूप सुखात जातात. फायनान्शियल फ्रीडम जातं. आता फायनान्शियल फ्रीडम मी सांगतो, मला आठवतं एखादी नवीन गोष्ट मागितली वडिलांकडे तर ते म्हणायचे 1 तारखेला बघू, आणि
आणि तेच आज माझ्याकडे एखादी गोष्ट माझ्या मुलीने मागितली तर लगेच त्याला ती मिळते. हे जे फायनान्शियल फ्रीडम आहे 2010पासून 2000 साली मी माझा लो हाऊस बांधला, 2010ला मी माझा लोन क्लिअर केला, 2011पासून ते 2022पर्यंत जवळजवळ 12 ते 15 कंट्रीज फिरलो. दरवेळेला फॉरेन कंट्रीमध्ये फिरून येतो, एन्जॉय करतो लाईफ. आणि माझी मोठी मुलगी पण चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि माझी 2 नंबर मुलगी लॉच्या फायनल इयरला आहे, 5th इयरला. ती MLA म्हणजे महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून तिथं फायनल करते. आता चार्टर्ड अकाउंटंटला जसं प्रिव्हिलेजेस आहे, एखादी गोष्ट आपल्याला मिळते ना प्रिव्हिलेज, त्यावेळेला तुम्हाला ड्युटीज पण असतात. तर काही रिस्ट्रिक्शन्स चार्टर्ड अकाउंटंटसाठी ठेवले ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला त्याची पण कल्पना येईल. मी माझ्या नावावर कोणाला चार्टर्ड अकाउंटंटची प्रॅक्टिस करायला अलाव नाही करू शकत. मी कुठल्याही चार्टर्ड अकाउंटंट व्यतिरिक्त कोणाकडनं कमिशन घेऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या समजा साहेबांना सांगितलं की तुम्हाला मी एक ऑर्डर मिळून देतो, तुम्हाला 1 करोड फायदा होईल, मला 10 लाख रुपये द्या, असं काही मी करू शकत नाही. आय एम नॉट सपोज टू डू दॅट. मी कुठल्याही चार्टर्ड अकाउंटंट व्यतिरिक्त पार्टनरशिप करू शकत नाही किंवा त्याच्याशी शेअरिंग नाही करू शकत. काही अशा गोष्टी आहेत की ज्या चार्टर्ड अकाउंटंटला अलाव करत नाही. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ट्रान्झॅक्शन सेल्समध्ये तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट म्हणून एंट्री करू शकत नाही. तुम्ही कुठल्या सीएची ॲडव्हर्टाईज बघितली कधी? आम्ही स्वस्त दरात ऑडिट करून दिलं जाईल किंवा पेपरमध्ये ॲड मिळाली कधी बघितली की चार्टर्ड अकाउंटंटनी दिली की आमच्याकडे ऑडिट करा, की आम्हाला ॲडव्हर्टाईज करायला, सॉलिसिट करायला, किंवा या आत्ता मी बसलो आहे तुमच्यासमोर आणि मी माझं स्वतःचा स्किल सांगतोय की मी याच्यामध्ये एक्सपर्ट आहे, त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे, आणि ते कोणी रेकॉर्ड केलं आणि इन्स्टिट्यूटच्या डिसिप्लिनरी कमिटीकडे पाठवलं तर माझं मेंबरशिप कॅन्सल होऊ शकतो किंवा मला रिजिक्टेड केलं जातं. इतकं स्ट्रिक्टली चार्टर्ड अकाउंटंटच्याकडे बघितलं जातं सोसायटीमध्ये. आम्ही कधीही आपली फी ही आपल्या टाईम आणि ठरलेल्या रेटप्रमाणे घेऊ शकतो. प्रॉफिट शेअरिंगवर घेऊ शकत नाही की तुमच्याकडे तुमचं जर प्रॉफिट होतं त्याच्या 10% द्या मला फीज, असं नाही. पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट नाही. मग समोरच्या क्लायंटला लॉस हो, प्रॉफिट हो, आपली फीज फक्त घ्यायची. कुठल्याही प्रकारे आपल्याला अलाउड नाही आहे. समजा साहेब माझे क्लायंट आहेत आणि मला त्यांनी विचारलं की यांचा काय बिझनेस आहे, यांना किती प्रॉफिट होतं, तर मी ह्यांच्याबद्दल कुठलीही माहिती थर्ड पार्टीला देणार नाही. आणि जर मी दिली, हे प्रूव्ह झालं, तर हे माझ्या अगेन्स्ट डिसिप्लिनरी कमिटीकडे कंप्लेंट करू शकतात. आम्ही चार्टर्ड अकाउंटंट 5 गोष्टीची सर्टिफिकेशन करू शकतो. फ्युचर यांची करू शकत नाही. म्हणजे आमचं काम हे कायम फास्ट ॲक्टिव्हिटीवर असतो. ही कंपनीला एवढा प्रॉफिट होईल, या कंपनीचा एवढा सेल होईल, असं सर्टिफिकेशन आम्ही देऊ शकत नाही. आणि आम्ही कुठल्याही चार्टर्ड अकाउंटंट आपल्या रिलेटिव्हचं काम करू शकत नाही. कुठल्याही रिलेटिव्हचं सर्टिफिकेट घेऊ शकत नाही. जिथे त्याचा पर्सनल इंटरेस्ट असेल तर करू शकत नाही. समजा माझी मुलगी रिलायन्सचं ऑडिट करत असेल आणि मला रिलायन्सचे शेअर्स असतील मुलीकडे आणि मला रिलायन्सने ऑडिट दिलं तर मी त्या ऑडिटर म्हणून मी डिस्क्वालिफाईड होतो. मला अलाव नाही. तर त्यामुळे माझा पर्सनल इंटरेस्ट त्यांच्यामध्ये नसायला पाहिजे. मॅडम तुम्ही मॅक्सिमम कव्हर केलेलं आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. आणि आता नाही विचारलं तर आयुष्यात कधीच नाही विचारलं.
करू शकतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एखादं सॅलरी रिटर्न आलं तर मी 1,500 चार्ज करतो. पण माझ्याकडे असे काही क्लायंट आहेत त्यांच्याकडनं मी 25,000 चार्ज करतो त्याच कामाचे तेवढ्याच येते. कारण तो क्लायंट अमेरिकेतून रिफर केलेला असतो, सिंगापूरमधून रिफर केला असतो आणि तिथे जर आपण 1,500 वगैरे सांगितलं ना तर ते हसतात. त्यापेक्षा मग 25,000 साधारण डायरेक्ट कामं टाकायचे, 25,000 मिळतं, आपल्याला काम तेवढंच करायचं. आणि सीएच्या नॉर्मल प्रक्रिया येत नाही. सीएच्या एक्झामला एक छोटासा प्रश्न विचारतो, आपल्या या मुलांपैकी सायकल किती जणांना चालवता येते? सगळ्यांनाच येते. बाईक, बरं मला कोण सांगेल की ब्रेक का ठेवला जातो बाईकला? ब्रेकचा उपयोग काय होतो? सायकलला ब्रेक का लावतात? सिंपल प्रश्न आहे ना, टफ आहे. ब्रेकचा उपयोग काय? हां, ब्रेक का लावतात? कशाला ब्रेकचा काय उपयोग होतो? हां, ब्रेक क्यों लगाया जाए? ब्रेक का हाँ, बेसिक का ब्रेक आहे म्हणून तुम्ही गाडी फास्ट चालू शकता. थँक्यू पेशंट शेअरिंग बद्दल.